ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्कार. माझे नाव श्रीमती यल्लेश जाधव. सरकारी हिरिय प्राथमिक मराठी शाळा मुतगा येथे मी सध्या कार्यरत आहे. आता आपण गणित विषयातील त्रिकोणाची रचना, त्रिकोणाची मापं दिलेली असताना त्याची रचना कशी करावी याविषयी आपण आज माहिती मिळवूया. त्रिकोणाची रचना. यापूर्वी आपण त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म याविषयी माहिती मिळवलीच आहे. या भागात आपण त्रिकोणाची रचना कशी करतात याविषयी जाणून घेणार आहोत. त्रिकोण म्हणजे 3 बाजू, 3 कोण आणि 3 शिरोबिंदू हे आपल्याला माहीतच आहे. तर आज आपण त्रिकोणाची रचना 3 बाजूंची लांबी दिली असता त्रिकोणाची रचना करणे. उदाहरण 1 इथं दिलेलं आहे. त्रिकोण ABC ची रचना करा ज्यामध्ये AB बरोबर 5 सेंटीमीटर आहे, BC बरोबर 6 सेंटीमीटर आहे, AC बरोबर 7 सेंटीमीटर आहे. येथे आपल्याला त्रिकोणाच्या सर्व बाजूंची मापे दिलेली आहेत. जेव्हा आपल्याला त्रिकोणाच्या सर्व बाजूंची माहिती आहे, दिलेल्या मापाला अनुसरून आपण प्रथम कच्ची आकृती काढूया. कच्ची आकृती काढताना येथे आपल्याला BC बरोबर 6 सेंटीमीटर, AB बरोबर 5 सेंटीमीटर आणि AC बरोबर 7 सेंटीमीटर काढायचे आहे. पण हे माप मोजपट्टीने मापून काढण्याची काही गरज नाही, कारण ही आपण काय काढणार आहोत, कच्ची आकृती काढणार आहोत. त्यानंतर आपण आकृती काढायला सुरुवात केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काय काढावं लागतंय, तर त्रिकोणाचा काय काढायला पाहिजे, पाया. त्रिकोणाचा काय काढायला पाहिजे, पाया. तर ह्याचा पाया किती सेंटीमीटर आहे, तर पाया आहे 6 सेंटीमीटर. BC रेषा हा त्याचा पाया आहे आणि हा पाया किती काढायचा आहे आपल्याला, तर 6 सेंटीमीटर आहे. आता इथं बघा की BC ही आम्ही मोजपट्टीचा वापर करून मोजपट्टी आणि पेन्सिल काय घ्यायचं आहे, मोजपट्टी आणि पेन्सिल याचा वापर करून सर्वप्रथम आपण काय काढलेली आहे, 6 सेंटीमीटर लांबीची रेषा काढलेली आहे. त्यानंतर पुढे बघा बी पासून आपल्याला काय काढायचं आहे, ए ची रेषा BA रेषा काढायची आहे. तर या AB रेषेची लांबी किती सेंटीमीटर आहे, तर 5 सेंटीमीटर आहे. किती सेंटीमीटर आहे, 5 सेंटीमीटर आहे. तर या ठिकाणी आपण काय करायचं नाही आहे, पट्टीचा वापर करायचा नाही आहे. या ठिकाणी आपण काय करायचं नाही, पट्टीचा वापर करायचा नाही. तर काय करायचं, तर BA किती सेंटीमीटर आहे बघा, 5 सेंटीमीटर आहे. तर आपल्या कंपास बॉक्समध्ये कंपास आहे, त्या कंपासाचा वापर करून एका बाजूला कंपासाच्या एका बाजूला काय घाला, पेन्सिल घाला आणि दुसरे टोक ह्या दोन्ही टोकामध्ये पट्टीवर ठेवून 5 सेंटीमीटर त्रिज्या घ्या. किती सेंटीमीटर त्रिज्या घ्यायची आहे, 5 सेंटीमीटर त्रिज्या घ्यायची आहे. नंतर कंपासाचे एक टोक B बिंदूवर ठेवा. कुठं ठेवायचं आहे, B बिंदूवर ठेवा आणि 5 सेंटीमीटर अंतराची जी तुम्ही त्रिज्या घेतलेली आहे त्या त्रिज्येचा एक काय मारा, चाप मारा. त्या त्रिज्या घेऊन एक काय मारा, चाप मारा. त्यानंतर दुसरी आणि एक रेषा आहे. कोणती रेषा आहे, तर AC. कोणती रेषा आहे, AC. तर C पासून A बिंदू किती अंतरावर आहे बरं, तो आहे 7 सेंटीमीटर अंतरावर. किती सेंटीमीटर अंतरावर आहे, 7 सेंटीमीटर अंतरावर आहे. म्हणून आता कंपासमध्ये पहिली जी त्रिज्या आहे ती त्रिज्या न घेता तिथं किती सेंटीमीटर त्रिज्या घ्यायची आहे, 7 सेंटीमीटर त्रिज्या घ्यायची आहे. कंपासमध्ये किती त्रिज्या घ्यायची आहे, 7 सेंटीमीटर. आता
तुम्ही मोजपट्टीवर मापून 7 सेंटीमीटर कंपासमध्ये त्रिज्या घ्या. आता आपल्याला कोणतं कंपासाचे एक टोक सी बिंदूवर ठेवा. कंपासाचे एक टोक कोणत्या बिंदूवर ठेवा? सी बिंदूवर ठेवा. आणि तुम्ही जो पहिला चाप काढलेला होता बी बिंदूवर ठेवून, बी बिंदूवर कंपास ठेवून जो पहिला चाप काढलेला होता त्याला छेदणारा दुसरा चाप काढा सी बिंदूवर ठेवून. आता कंपास कुठं ठेवून? सी बिंदूवर ठेवून त्याला अनेक चाप घाला. हे दोन्ही चाप एकमेकाला छेदतात. हे जो पहिला काढलेला जो चाप आहे तो चाप आणि आत्ता काढलेला जो चाप आहे तो चाप, हे दोन्ही चाप एका बिंदूमध्ये छेदतात. त्या बिंदूला ए हे नाव द्या. त्या बिंदूला कोणतं नाव द्यायचं आहे? ए हे नाव द्यायचं. त्याच्यानंतर ए आणि बी, ए आणि बी जोडा. ए आणि बी बिंदू जोडा. नंतर ए आणि सी, नंतर ए आणि सी हे सुद्धा दोन्ही बिंदू जोडा. हे जोडल्यानंतर आता आपल्याला काय तयार झाला? ए बी सी हा त्रिकोण तयार झाला. आता आपला त्रिकोण कोणता तयार झाला? ए बी सी हा तयार झाला. तर ए बी बरोबर 5 सेंटीमीटर, बी सी बरोबर 6 सेंटीमीटर आणि ए सी बरोबर 7 सेंटीमीटर मापाचा हा एक त्रिकोण तयार झाला. याच प्रकारे आपण आणि एक त्रिकोण रचायचा आहे. त्याचप्रमाणे आता आपण आणि एक त्रिकोण रचायचा आहे. त्याच्या 3 बाजूंची लांबी दिलेली आहे. त्याच्यासुद्धा तिन्ही बाजूंची लांबी दिलेली आहे. इथं एक्स वाय बरोबर 4.5 सेंटीमीटर. एक्स वाय बरोबर किती आहे? 4.5 सेंटीमीटर. वाय झेड बरोबर 5 सेंटीमीटर. वाय झेड बरोबर 5 सेंटीमीटर आणि झेड एक्स बरोबर, आणि झेड एक्स बरोबर 6 सेंटीमीटर आहे. तर त्रिकोण एक्स वाय झेडची रचना करा. या ठिकाणी आपल्याला तिन्ही बाजूंची लांबी दिलेली आहे. एक्स वाय, वाय झेड अँड झेड एक्स. जेव्हा आपल्याला त्रिकोणाच्या सर्व बाजू, त्रिकोणाच्या तिन्ही बाजू, सर्व बाजू म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजू माहीत आहेत, तिन्ही बाजूंची मापे माहीत आहेत, तर या दिलेल्या मापाला अनुसरून, या दिलेल्या मापाला अनुसरून एक आपण काय काढूया? कच्ची आकृती काढूया. आता कच्ची आकृती काढायची तर या वेळेला मोजून काढायची काही गरज नाही. आपल्याला जे माहिती आपल्याला दिलेली आहे त्या मापानुसार आपण एक काय काढायची? कच्ची त्रिकोणाची आकृती काढायची. आता आपण काढलेली आहे त्रिकोणाची आकृती. एक्स वाय झेड, वाय झेड 5 सेंटीमीटर, एक्स वाय 4.5 सेंटीमीटर आणि तिसरी रेषा आहे एक्स झेड बरोबर 6 सेंटीमीटर. आता ही आमची कच्ची आकृती तयार झाली. याचप्रमाणे या मापावरून, या दिलेल्या मापावरून आपण पक्की आकृती काढायची आहे. आता पायरी नंबर 1, सर्वप्रथम आपण 5 सेंटीमीटर लांबीचा काय काढूया? एक रेषाखंड काढूया. कारण त्रिकोणामध्ये वाय झेडची लांबी किती दिलेली आहे? वाय झेडची लांबी दिलेली आहे 5 सेंटीमीटर. मग तुमच्याकडे मोजपट्टी आणि पेन्सिल आहे. मोजपट्टी आणि पेन्सिल याचा वापर करून काय करा? तर वाय झेड ही 5 सेंटीमीटर लांबीचा एक रेषाखंड काढा. त्यानंतर वाय पासून एक्स बिंदू. आता या त्रिकोणाचा तिसरा बिंदू कोणता आहे? एक्स. तर वाय पासून एक्स याचा हा बिंदू किती अंतरावर आहे? तर हा बिंदू आहे 4.5 सेंटीमीटर अंतरावर आहे. किती अंतरावर आहे? 4.5 सेंटीमीटर अंतरावर आहे. तर तुमच्याकडे जो कंपास आहे त्या कंपासामध्ये मोजपट्टीवर ठेवून
त्या कंपासामध्ये मोजपट्टीवर कंपासाची दोन्ही टोकं मोजपट्टीवर ठेवून त्यामध्ये 4.5 म्हणजे 4 आणि पुढे 5 रेषा म्हणजे 4.5 सेंटीमीटर अंतर त्या कंपासमध्ये मोजून घ्या. कशामध्ये मोजून घ्या? कंपासमध्ये मोजून घ्या. नंतर कंपासाचे एक टोक आता आपल्याला कोणत्या बाजूला करायचं आहे? YX रेषा काढायची आहे. कोणती रेषा काढायची आहे? YX रेषा काढायची आहे. तर त्या कोणमापकाचे एक टोक Y बिंदूवर ठेवा आणि त्या Y बिंदूवर ठेवून त्याला तिथं एक काय मारा? चाप मारा. Y बिंदूवर टोक ठेवून 4.5 सेंटीमीटर अंतरावर एक काय मारा? चाप मारा. त्यानंतर अजून एक त्रिकोणाची आणि एक बाजू आहे. त्रिकोणाची XZ. त्रिकोणाची तिसरी बाजू कोणती आहे? XZ. XZ ही बाजू किती? 6 सेंटीमीटरची आहे. म्हणजे Z पासून X बिंदू हा 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. म्हणून काय करायचं? तर Z मध्य घेऊन कंपासमध्ये मोजपट्टीवर मापून 6 सेंटीमीटरचं काय घ्या तुम्ही? कंपासमध्ये अंतर घ्या. नंतर कंपासाचे एक टोक Z बिंदूवर ठेवा. कंपासाचे एक टोक कुठं ठेवा? Z बिंदूवर ठेवा. कारण आम्हाला ZX ही रेषा काढायची आहे. आम्हाला कोणती रेषा काढायची आहे? ZX रेषा काढायची आहे. तर कंपासाचे एक टोक तुम्ही Z बिंदूवर ठेवा आणि जो पहिला आम्ही चाप काढलेला होता Y बिंदूवरून आम्ही 4.5 सेंटीमीटरचा एक काय काढलेला होता? चाप काढलेला होता. तर त्या चापाला छेदणारा दुसरा आणखी एक चाप काढा. म्हणजे जो पहिला काढलेला त्याच चापाला तो दुसरा चाप छेदतो. आता दोन्ही चाप जो तुम्ही पहिला काढलेला जो चाप होता तो Y बिंदूवर काढलेला होता तो चाप आणि आत्ता काढलेला चाप हे दोन्ही चाप एका ठिकाणी छेदतात. ते दोन्ही चाप एका ठिकाणी छेदतात. त्या बिंदूला X हे नाव द्या. त्या बिंदूला कोणते नाव द्यायचं आहे? X बिंदू. म्हणजे हा आमचा त्रिकोणाचा तिसरा बिंदू आहे. आता XY काय करायचं? रेषा काढायची आहे किंवा रेषाखंड काढायचा आहे. मोजपट्टीचा वापर करून पट्टीच्या साहाय्याने XY जोडा. पट्टीच्या साहाय्याने XY जोडा. नंतर पट्टीच्या साहाय्याने X आणि Z जोडा. कोणतं जोडायचं आहे? X आणि Z जोडा. आता हा आमचा त्रिकोण काय झाला? तयार. म्हणजे त्रिकोणाची कृती आता काय झाली आहे? पूर्ण झाली. आणि हा त्रिकोण XYZ हा तयार झाला. तर या XYZ या त्रिकोणामध्ये YZ किती सेंटीमीटर होते? 5 सेंटीमीटर. XZ 6 सेंटीमीटर. या मापाने आपण हा त्रिकोण काय केला आहे? त्रिकोण तयार केलेला आहे. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जर आपल्याला दिलेल्या असतील तर आपण मोजपट्टी आणि कंपासाच्या सहाय्याने दिलेल्या मापावरून त्रिकोण रचू शकतो. आता दुसरा त्रिकोण रचायचा आहे. याच्यामध्ये पायाची लांबी, याच्यामध्ये काय दिलेले आहे? पायाची लांबी आणि कर्ण. पायाची लांबी आणि कर्ण दिला असता काटकोन त्रिकोणाची रचना करणे. त्याच्यातलं उदाहरण पहिलं आहे त्रिकोण LMN काढा ज्यामध्ये M हा काटकोन आहे. M हा काटकोन आहे म्हणजे M हा 90 अंशाचा कोन आहे. LN 5 सेंटीमीटर, LN 5 सेंटीमीटर आणि MN 3 सेंटीमीटर आहे. आता कोणतीही आपल्याला आकृती त्रिकोण रचायचा असेल तर त्यासाठी आपल्याला जो दिलेले माप आहे ते आपण काय केलं पाहिजे?
कच्च्या आकृतीमध्ये दाखवलं पाहिजे. तर प्रथम आम्हाला जे माप दिलेलं आहे त्या माप आपण काय करूया, कच्च्या आकृतीमध्ये दाखवूया. आता कच्ची आकृती म्हटलं तर इथं माप आणि काय आकृती काढायची गरज नाही आहे. साधी आपण एक त्रिकोण काढूया आणि त्या त्रिकोणामध्ये आपल्याला जी मापं दिलेली आहेत, आपल्या त्रिकोणामध्ये जी मापं दिलेली आहेत ती मापं तिथं लिहून घेतल्यानंतर आपल्याला पुढे त्रिकोणाची रचना करणे काय जाते, सोपे जाते. आता ह्या काटकोन त्रिकोणामध्ये 2 बाजू दिलेल्या आहेत. एक पाया MN 3 सेंटीमीटर, किती दिलेला आहे, MN बरोबर 3 सेंटीमीटर. आणि कोन M हा काटकोन, काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन. आणि LN ही रेषा 5 सेंटीमीटर दिलेली आहे. ही आता आपली कच्ची आकृती तयार आहे. आणि या कच्च्या आकृतीवरून आपण आता पुढील आकृत्या काढायच्या आहे. तर त्रिकोणाची रचना करायची तर प्रथम आपण काय काढला पाहिजे, पाया काढला पाहिजे. कोणत्याही त्रिकोणाची रचना करताना आपल्याला काय काढावा लागतो, प्रथम त्रिकोणाचा पाया. आता त्रिकोणाचा पाया किती सेंटीमीटर आहे, तर त्रिकोणाचा पाया आहे 3 सेंटीमीटर. MN हा त्रिकोणाचा पाया आहे आणि तो पाया आहे 3 सेंटीमीटर. म्हणून सर्वप्रथम आम्ही एक काय काढूया, MN ही 3 सेंटीमीटर काय काढूया, सरळ रेषा काढूया. त्यानंतर MN रेषेवर बघा, M या ठिकाणी 90 अंशाचा कोन काढायचा आहे. इथे काय काढायचं आहे, 90 अंशाचा कोन काढायचा आहे. हा 90 अंशाचा कोन तुम्ही कोन मापकाच्या साहाय्याने किंवा कंपासचा वापर करून M बिंदूवर कंपासाचे टोक ठेवून दोन्ही बाजूला काय मारायचे आहेत, चाप मारायचे. M बिंदूवर कंपासाचे टोक ठेवून त्याच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर काय मारायचे आहेत, चाप मारायचे आहेत. त्यानंतर कंपासमधील त्रिज्या थोडी वाढवून ज्या ठिकाणी या रेषेला MN रेषेला हे कंस छेदतात तेथे A आणि B हे नाव द्या. A आणि B हे नाव द्या. आणि नंतर कंपासाचा A बिंदूवर ठेवून एक चाप मारा आणि B बिंदूवर ठेवून दुसरा चाप मारा. हे दोन्ही चाप एका बिंदूत छेदतात. म्हणजे A बिंदूवरून काढलेला चाप आणि B बिंदूवरून काढलेला चाप हे एका बिंदूत छेदतात. त्या बिंदूला X हे नाव द्या आणि M पासून X एक किरण काढा किंवा एक सरळ रेषा काढा. म्हणजेच MN रेषेवर MX हा एक काय तयार झाला, लंब तयार झाला. हा जर तुम्ही कोनमापकाच्या सहाय्याने जर मोजला, हा लंब जो काढलेला आहे तो लंब जर तुम्ही कोनमापकाच्या सहाय्याने मोजला तर त्याचा कोन किती अंशाचा येतो, 90 अंशाचाच येतो. म्हणजे आपण कोनमापकाने जरी काढलं किंवा कंपासाच्या सहाय्याने जरी लंब काढला तरी दोन्हीचे माप काय येते, 90 अंशच येते. त्यानंतर तिसरी बाजू आहे N पासून N मध्य मानून आणि एक आम्हाला काय काढायचं आहे, LN. शेवटची एक कर्ण काढायचा आहे, कोणता, LN. हा LN ह्याचं माप दिलेलं आहे 5 सेंटीमीटर. LNचं माप किती आहे, 5 सेंटीमीटर. आता तुम्ही कंपासमध्ये 5 सेंटीमीटर त्रिज्येचे काय घ्या, माप घ्या. मोजपट्टीवर ठेवून कंपासमध्ये 5 सेंटीमीटर त्रिज्या घ्या. म्हणजेच LN ही रेषेची लांबी किती आहे, 5 सेंटीमीटर आहे. आणि L हा बिंदू, हा जो आम्हाला L बिंदू शोधायचा आहे, हा L हा बिंदू हा MX जो आम्ही लंब काढलेला आहे त्या लंबावरच आहे. तर आता जे तुम्ही कंपासमध्ये 5 सेंटीमीटरचा अंतर घेतला त्याच्यानंतर कंपासाचे एक टोक N बिंदूवर ठेवा.
म्हणजेच यन मध्य धरून कंपासाचे एक टोक कुठं ठेवा, यन बिंदूवर ठेवा आणि तिथं MX या रेषेवर एक चाप मारा. MX या रेषेवर एक काय मारा, चाप मारा. आणि हा जो मारलेला चाप XM या रेषेला छेदतो, एका ठिकाणी छेदतो. ज्या ठिकाणी हा छेदतो तेथे L आपल्याला बिंदू मिळतो आणि तिथं L हे नाव द्या. त्यानंतर LN जोडा. कोणत्या रेषा जोडायच्या आहेत, जो आपल्याला L बिंदू मिळालेला आहे LN जोडा. आता आपल्याला येथे काय तयार झाला, एक त्रिकोण तयार झालेला आहे. त्रिकोणाचं नाव कोणतं आहे, LMN. त्रिकोणाचं नाव कोणतं आहे, LMN. इथं MN 3 सेंटीमीटर, कोन M 90 अंश आणि LN हा त्याचा जो कर्ण आहे हा 5 सेंटीमीटर आहे आणि ह्या मापाचा त्रिकोण LMN हा तयार झाला. यानंतर याच प्रकारचे आणि एक उदाहरण आपण बघायचं आहे. याच प्रकारचं आणि एक उदाहरण आपण बघायचं आहे. पायाची लांबी आणि कर्ण दिला असता काटकोन त्रिकोणाची रचना करणे. पायाची लांबी आणि कर्ण दिला असता काटकोन त्रिकोणाची रचना करणे. उदाहरण, कोन PQR रचा ज्यामध्ये कोन Q बरोबर 90 अंश आहे, QR 8 सेंटीमीटर आणि PR हा जो कर्ण आहे तो आहे 10 सेंटीमीटर. आता हा त्रिकोण रचायचा आहे, त्यासाठी आपल्याला दिलेल्या मापाची कच्ची आकृती काढायची आहे. तर आता आपण त्या दिलेल्या मापावरून पहिला कच्ची आकृती काढूया. प्रथम कच्ची आकृती काढून मापने लिहा. हे कशासाठी, तर आपल्याला जे माप दिलेले आहेत ती मापे जाणून घेण्यासाठी. आणि ह्या कच्च्या आकृतीवरून आपल्याला पुढच्या आकृत्या काढणे काय जाते, सोपे जाते. त्यासाठी पहिला आपल्याला कोणत्याही आकृती काढायच्या आधी, त्रिकोण रचण्याआधी एक कच्ची आकृती काढून घ्यावी लागते. आता आपण इथं PQR ही एक कच्ची आकृती त्रिकोणाची काढलेली आहे. याच्यामध्ये QR ह्याचं माप आहे 8 सेंटीमीटर. QR या रेषेचं माप आहे 8 सेंटीमीटर. PR बरोबर 10 सेंटीमीटर आणि कोन Q हा 90 अंशाचा कोन आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला त्रिकोण काढण्यासाठी पहिला पाया काढावा लागतो आणि ह्याचा पाया आहे QR बरोबर 8 सेंटीमीटर. QR बरोबर 8 सेंटीमीटर. म्हणून सर्वप्रथम आपण QR ही 8 सेंटीमीटर लांबीची एक काय काढूया, रेषा काढूया. त्यानंतर Q बिंदूवर आपण 90 अंशाचा कोन काढायचा आहे. कारण Q हा कोन किती अंशाचा दिलेला आहे, 90 अंशाचा दिलेला आहे. या ठिकाणी आपण कोन मापकाच्या साहाय्याने काय काढूया, हा 90 अंशाचा कोन काढूया. कोन मापक Q बिंदूवर ठेवून, कोन मापक कुठं ठेवायचं आहे, Q बिंदूवर ठेवून त्याच्या उजव्या बाजूने, कोन मापकाच्या उजव्या बाजूने शून्यापासून, म्हणजे त्याचं 0 हा बिंदू कुठे यायला पाहिजे, तर QR रेषेवर आला पाहिजे. तर याच्यानंतर 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. 90 वर एक काय द्या, बिंदू द्या आणि त्याला काय नाव देऊया आपण, N हे नाव देऊया. त्या बिंदूला आपण काय देऊया, N हे नाव देऊया आणि QN जोडा. काय जोडा, QN जोडा. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला 90 अंशाचा कोन मिळतो.
आपण मागच्या वेळेला काय केलं होतं तर कंपासाच्या सहाय्याने लंब रूपाने 90 अंशाचा कोन काढलेला होता. यावेळेला आपण कोनमापकाच्या सहाय्याने 90 अंशाचा कोन काढलेला आहे. त्यानंतर या PR ही त्रिज्या ही PR हा जो कर्ण आहे तो किती सेंटीमीटर आहे तर 10 सेंटीमीटरचा आहे. किती सेंटीमीटरचा आहे 10 सेंटीमीटरचा आहे. तर आपण जो कंपास आहे त्या कंपासमध्ये 10 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन कंपासमध्ये 10 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन त्यात कंपासाचे एक टोक R बिंदूवर ठेवूया. कुठं ठेवूया R बिंदूवर ठेवूया आणि आपण जो NQ काय काढलेला आहे लंब काढलेला किंवा 90 अंशाचा कोन काढलेला आहे त्याच्यावर एक काय काढूया चाप काढूया. आता कंपासाचं टोक कुठं ठेवायचं आहे तर R बिंदूवर ठेवून आपण NQ रेषेवर एक काय मारला चाप मारूया. त्यानंतर म्हणजे तिथं आपल्याला एक P बिंदू मिळतो जो NQ आणि PR या रेषेला या दोन्ही रेषेंना छेदणारा काय आहे एक छेदन बिंदू आहे. त्या बिंदूला आपण काय नाव देऊया P हे नाव देऊया. काय नाव देऊया P हे नाव देऊया. म्हणजे हा त्रिकोणाचा तिसरा आपला जो बिंदू आहे तो आपल्याला मिळाला. पहिला Q आहे, दुसरा R आहे आणि तिसरा बिंदू कोणता आहे P बिंदू आहे. हा त्रिकोणाचा तिसरा बिंदू जो आहे P बिंदू हा आपल्याला मिळाला. म्हणजे आता PR जोडा. कोणत्या रेषा जोडायच्या आहेत P बिंदू आणि R बिंदू. P बिंदू आणि R बिंदू काय करायचं आहे आपल्याला जोडायचा आहे. आणि हा जोडल्यानंतर आपल्याला एक त्रिकोण मिळतो. कोणता त्रिकोण तर त्रिकोण PQR. कोणता त्रिकोण मिळतो आपल्याला त्रिकोण PQ आणि R. यामध्ये QR किती सेंटीमीटर आहे 8 सेंटीमीटर, PR 10 सेंटीमीटर आणि PQ ह्या आपल्याला त्याचे माप आपल्याला दिलेलं नाही आहे. पण Q बिंदूवर किती अंशाचा कोन आहे 90 अंशाचा कोन आहे. याप्रमाणे आपण त्रिकोण PQR ची काय केलेली आहे पूर्ण रचना केलेली आहे. यामध्ये आपल्याला आपण या दोन उदाहरणांच्या मध्ये पहिलं तर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिलेल्या असतात. त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिलेल्या असतात त्रिकोणाची रचना कशी करायची. आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये त्रिकोणाच्या 2 बाजू आणि एक कोन 2 बाजू आणि एक कोन दिला असता कंपासाच्या साहाय्याने कसा आपण कोन रचतो याबद्दल आपण काय मिळवली सविस्तर माहिती मिळवली. याचप्रमाणे तुम्ही उदाहरण तिसरं त्रिकोण ABC मध्ये BC बरोबर 8 सेंटीमीटर, AB बरोबर 4 सेंटीमीटर आणि AC बरोबर 6 सेंटीमीटर हा त्रिकोण काय करायचा आहे तुमच्या वहीमध्ये आता जसं शिकवल्याप्रमाणे रचायचा आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवायचा. त्यानंतर उदाहरण दुसरं त्रिकोण ABC मध्ये BC बरोबर 6 सेंटीमीटर, कोन B बरोबर 90 अंश आणि AC बरोबर 9 सेंटीमीटर लांबी असणारा काटकोन त्रिकोण हा रचून तो सुद्धा तुम्ही उद्या तुमच्या वर्ग शिक्षकांच्याकडे तपासून घ्यायचा आहे. एवढं सांगून माझा आजचा हा लेसन इथं संपलेला आहे. धन्यवाद.